जय शिवराय मित्रांनो, आज आपण मुद्दा म्हणून वाडा भिवंडी या महामार्गावर आलेलो आहोत। वाडा भिवंडी महामार्गावरून रोज प्रवास करणाऱ्यांचे चाकरमान्यांचे काय हाल आहेत हे तुम्हाला आता आज प्रत्यक्षात दाखवणार आहेत। या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न माझ्या मनात सतत निर्माण होत असतो, कारण ठाणे जिल्ह्यातून JNPT कॉरिडॉर सारखा मेगा हायवे या जिल्ह्यातून गेलाय। समृद्धी महामार्गाचा मोठा हब जो आमने या ठिकाणी याच जिल्ह्यामध्ये, असे मेगा हायवे ठाणे जिल्ह्यातून जात असताना वाडा भिवंडी या महामार्गाची अशी वाईट अवस्था ही कुणामुळे? आपल्याला जर ही अवस्था कोणामुळे झाली हे माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आज आपण प्रवास करणार आहोत नांदिकने फाटा ते कुडूस पर्यंतचा हा 25 किलोमीटरचा प्रवास आहे, पण त्या 25 किलोमीटरला 1.5 तास का लागतोय त्याचं कारण आपण जाणून घेणार। तर चला पटापट सुरू करूयात आजचा ब्लॉग। वाडा भिवंडी महामार्गावरून प्रवास करायचा म्हणजे आधी 10 वेळा विचार करावा लागतो आणि मगच निर्णय घ्यावा लागतो। आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वरवरून मलमपट्टी केलेले रस्ते आता सपशेल उघडे पडलेले आहेत। खड्ड्यांची साईज तर एवढी मोठी झाली की तुमच्याकडे मारुती 800, स्विफ्ट, वॅगनआर, इर्टिगा या गाड्या असतील तर या संपूर्ण प्रवासात 5-7 वेळा तरी गाडी खाली जोरात आदळेल हे मात्र नक्की। रिक्षावाले आणि 2 व्हीलरवाले अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन दररोजचा प्रवास करतायत। या अशा वाईट प्रवासावर हसावं की रडावं हाच एक मोठा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। जे चाकरमानी, नोकरदार, व्यावसायिक या रस्त्यांवरून दररोज प्रवास करतात त्यांना कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी यांसारखे गंभीर आजार जडले आहेत। रोज ऑफिसला लेट पोहोचत असल्यामुळे अनेकांनी आपली घरे सोडली, नाहीतर नोकरीच सोडली। याला जबाबदार कोण आणि का आपण हे रोज सहन करत बसलोय? येणारे जाणारे प्रवासी आपण बघत असाल, प्रवाशांच्या भावना तर इतक्या भडकाऊ आहेत की चॅनलवर त्यांना घेणं, त्यांचा इंटरव्ह्यू देणं ही लज्जास्पद वाटतं। शिव्याच देतात, बाकी काहीच बोलणं त्यांच्या तोंडून निघत नाहीत। आपण जर या रस्त्याचा आढावा घेतला तर बघा ना किती मोठे खड्डे आहेत। हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत आणि रोज असे शेकडो ॲक्सिडेंट, दुर्घटना या महामार्गावर होतात। कुणाची गाडी बंद पडले, कुणाची 2 व्हीलर खराब झाले, कुणाची 4 व्हीलर खराब झाले, कुणाचे ॲक्सिडेंट होऊन डायरेक्ट टायरच निखळून पडलेत, अशी ही अवस्था या महामार्गावर आहे। गेल्या 15 वर्षांपासून भिवंडी वाडा मनोर या हायवेची अशीच अवस्था आहे। दर पावसाळ्यात हा त्रास येथील स्थानिकांना सहन करावाच लागतो। वाडा टी-झोन एरिया असल्यामुळे इंडस्ट्रियल पार्क मानला जातो। अनेक देशी व विदेशी कंपन्या येथे स्थापन केलेल्या आहेत। कोका कोला सारखा आशिया खंडातील सर्वात मोठा प्लांट याच टी-झोन भागात आहे। या टी-झोन भागाला मुंबई व मुंबईच्या बाहेरील बड्या शहरांशी कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून हा आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता। 64 किलोमीटरचा अगदी छोटा राज्य महामार्ग म्हणून दर्जाही या रस्त्याला मिळाला होता, परंतु या महामार्गाचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त प्रमाणात दिसून येते। या रस्त्यामुळे दिवसेंदिवस अगदी जीव मेटाकुटीला आलेला आहे। मित्रांनो, हायवेची अवस्था तुम्हीच बघा, याला हायवे म्हणतात का? अगदी लोडिंगवाल्या गाड्या, म्हणजेच वाडा भिवंडी हा महामार्ग इंडस्ट्रियल झोन म्हणून प्रसिद्ध आहे, तर या इंडस्ट्रियल झोनमधून निघणारी सगळी वाहनं या महामार्गावरून जातात आणि त्या महामार्गावरून जाताना लोडिंग वाहनांची काय अवस्था होत असेल कल्पना केलेलीच न बरी। पाऊस खूप आलाय, श्रावणातल्या सरी जशा बरसाव्यात तशा जूनचा पाऊस पडतोय। आपण मात्र आवर्त घेऊयात, जाऊयात पुढे।
रस्ते बनवणाऱ्या कंपन्या व त्यांचे ठेकेदार दिवसेंदिवस अरबो खरबोपती बनत चाललेत, पण सामान्य माणसाच्या जीवाचे होणारे हाल त्यांना काही केल्यात दिसत नाहीत. नुसती वरवर मलमपट्टी करून लाखो करोडोंची बिले काढून एकमेकांच्यात आपापसात वाटून घेण्यातच ते धन्यता मानतात. कितीतरी रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आल्या व गेल्या, परंतु ठोस पाऊल काहीच नाही. मागील वर्षी मात्र सासू सुनेचा हा जाच मिटवून पुन्हा नव्याने टेंडर काढण्यात आले. ईगल इन्फ्रा या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना सुरुवात सुद्धा झाली, पण काम एवढ्या संत गतीने सुरू होते की जेमतेम कशीबशी एक लेन अर्धवट पूर्ण केली, आणि आता त्याच अर्धवट लेनचा सर्वात जास्त त्रास हा प्रवाशांना जाणवत आहे. जानेवारी ते मे या 4-5 महिन्यांच्या काळात युद्ध पातळीवर काम जर सुरू केले असते तर ही परिस्थिती आज ओढवली नसती. खाली फुकट होणारा शारीरिक व मानसिक त्रास हा प्रवाशांना जाणवला नसता. वाहनांची तर इतकी वाईट अवस्था आहे की सस्पेन्शन व टायर वारंवार बदलावे लागत आहेत. 8 ते 10 वर्ष चालणारे हे गाडीचे पार्ट्स अगदी 2 वर्षात खराब होत आहेत. सर्व्हिसिंग व अलाइनमेंट तर दर महिन्याला करून घ्यावी लागते. लवकरच प्रशासनाला आमची कीव येईल. काहीतरी हस्तक्षेप करून काम पूर्णत्वाकडे जाईल हीच अपेक्षा सर्वसामान्यांची आहे, आणि त्याचीच वाट आम्ही गेल्या 15 वर्षांपासून एकटक लावून पाहतोय. यात खरा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे, पण आपण अपेक्षांवर टिकून आहोत. पण जनतेच्या या अपेक्षांचा गैरफायदा या प्रशासनाने व ठेकेदारांनी घेऊ नये, नाहीतर सामान्य जनतेचा भडका उडाला तर तो भडका विझवताना आपल्या नाकी नव येईल एवढं मात्र खरं. आत्ता मात्र आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. या महामार्गावरून प्रवास करताना ट्रॅफिकचे नियम व आपली सुरक्षितता हे जरूर पाळा. जय शिवराय.